बातम्या विस्ताराने पाहूयात। सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। गेल्या काही काळापासून प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टची देशभरामध्ये चर्चा सुरू आहे। 1991च्या प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टनुसार देशातील प्रत्येक धार्मिक स्थळाची 15 ऑगस्ट 1947 रोजीची स्थिती बदलली जाऊ शकत नाही। या कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल असून प्रलंबित आहेत। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये कायद्याविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी होणार आहे। हे प्रकरण सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे। या याचिकांमध्ये 1991चा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली असून प्रार्थना स्थळ कायदा अन्यायकारक असल्याचं म्हटलं गेलंय। तर गेल्या काही काळापासून प्लेसेस ऑफ वर्शिप या ॲक्टची देशभरामध्ये चर्चा सुरू आहे आणि यावर आज सुनावणी पार पडणार आहे। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, प्रामुख्याने याचिकाकर्त्यांचा नेमका दावा काय आहे, आक्षेप काय आहे, सविस्तर? प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट काय आहे आता आपण आधी नीट लक्षात घेतलं पाहिजे। पी.व्ही. नरसिंह राव हे देशाचे पंतप्रधान असताना जेव्हा बाबरी मशिदीचा विषय आला तेव्हा ते कायदा बनवावा असं ठरलं आणि तो कायदा विधी संसदेमध्ये आला आणि प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट मंजूर झाला। त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच अपवाद होता आणि तो म्हणजे बाबरी मशिदीच्या संदर्भातला होता, कारण तो लँड डिस्प्यूट आहे अशा पद्धतीचा तेव्हा संसदेमध्ये चर्चेचा भाग होता। आता ज्यांनी कुणी अयोध्ये संदर्भातलं जजमेंट जे 3 न्यायाधीशांनी दिलेलं आहे आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने तोच निवाडा कायम ठेवला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा, तर त्याच्यामध्ये प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट हाच महत्वाचा मुद्दा ठरला। म्हणजे काय, तर जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यानंतर एक विशिष्ट असा कालमर्यादा निश्चित करून त्या कालमर्यादेच्या नंतर या देशामध्ये ज्या ज्या काही घडामोडी घडल्या त्याला कुठेही कायदेशीर मान्यता मिळणार नाही असं देशाच्या संसदेनं सांगितलं होतं। दॅट इज कॉल्ड प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट। आता जेव्हा अयोध्या संदर्भातला निवाडा आला आणि मी तो सविस्तर वाचलेला आहे, तर त्या निवाड्यामध्ये अयोध्ये संदर्भामध्ये जजमेंट देत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की ही एक अपवादात्मक गोष्ट आहे, कारण प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट मध्येच म्हटलेलं आहे की फक्त अयोध्या संदर्भातला निवाडा वगळता इतर संदर्भामध्ये तुम्हाला कुठेही नव्याने दावा करता येणार नाही। आणि म्हणून अयोध्येचं जजमेंट हे जमिनीच्या मालकी संदर्भातलं आहे। तिथे प्रभू रामचंद्राची मालकी तिथं कायद्याने सिद्ध केली गेली आणि त्याच्यामध्ये इतर पुरावे गृहीत धरले गेले। आता काय झाले की देशामध्ये एकूण 9 अशी प्रकरणं ऋतुजा आलेली आहेत की ज्याच्यामध्ये प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट चॅलेंज केला गेलेला आहे। विशेषतः सर्वोच्च न्यायालयातले पण भारतीय जनता पार्टीशी निगडीत असलेले एक सन्माननीय वकील आहेत, त्यांनी पण या संदर्भामध्ये याचिका दाखल केलेली आहे। तसंच सुब्रमण्यम स्वामी यांनी पण प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये निवाडा याचिका दाखल केलेली आहे, ज्याच्यावरती आता सुनावणी सुरू आहे। पण यापूर्वीचा जर वेगवेगळ्या न्यायालयामध्ये आलेला आधार आपण बघितला तर जो कायदा देशाच्या संसदेनं मंजूर केलेला आहे आणि ज्या कायद्यामध्ये केवळ अयोध्येचं जो लँड डिस्प्यूट आहे तोच फक्त वगळण्यात आला होता, तर इतर ठिकाणी मात्र हा कायदा पुन्हा बदलायचा असेल तर संसदेकडे जावं लागेल। त्यामुळे सध्या 2 पातळीवरती चर्चा होत आहेत। आणि बघा आता माझ्या हातामध्ये लिस्टच आहे ऋतुजा की सुप्रीम कोर्टाचा निवाडा आल्यानंतर काय म्हटलं गेलं होतं की अयोध्या तो एक झांकी है, अभी मथुरा काशी बाकी आहे। आणि अक्षरशः तसं घडताना दिसतंय। माझ्या हातात मोठी लिस्टच आहे। कुतुब मिनार इथला कुवत उल मशीद तिथे आता वाद निर्माण झालाय। अटाला मशीद जी जौनपूर उत्तर प्रदेश मधली आहे, जुम्मा मशीद जी मंगळूरची कर्नाटक मधली आहे, शम्मी जामा मशीद जी बदायूं यूपीची आहे, शाही ईदगाह मशीद मथुरा ज्याचा आत्ताच मी उल्लेख केला, जामा मशीद फतेपूर शिकरी यूपीची आहे, अजमेर शरीफ इथला जो जगप्रसिद्ध असा सुफी ख्वाजाचा दर्गा आहे तिथे। इथे काय झालंय की प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट मध्ये आता असं म्हटलंय की आमचा धार्मिक स्थळाबद्दलचा वादच नाहीये, आमचा वाद आहे ती जमिनीची मालकी कोणासंदर्भातली। आणि इथेच कायद्यामध्ये एक त्रुटी आहे असं कायद्यातज्ञाचं मत आहे की देशाच्या संसदेनं जो कायदा मंजूर केला तो धार्मिक स्थळासंदर्भातला होता प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट। पण आता ज्या वेगवेगळ्या न्यायालयामध्ये जसं खास करून उत्तर प्रदेशमध्ये जो पुन्हा सर्वेक्षण करण्याचा आदेश कोर्टाने दिला तो याच गोष्टीवरती दिला की ह्या जागेची मालकी कोणाची आहे ते एकदा निश्चित करू, तिथे धार्मिक स्थळ वगैरे हा मुद्दा गौण आहे। पण आता हळूहळू कायद्याच्या चौकटीत आणि राजकारणाच्या पातळीवरती सुद्धा हा मुद्दा हा चर्चेला येताना दिसतो आहे। अयोध्ये पाठोपाठ आणखी वेगळ्या धर्मस्थळावरती दावे केले जात आहेत आणि मुख्यत्वे धार्मिक संघटना आणि उजव्या विचाराची मंडळी ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली आहेत आणि एक प्रकारे असं दिसतं आहे की त्याला राजकीय व्यवस्थेसुद्धा पाठबळ आहे। पण आज जो निवाडा येईल त्यातनं एका गोष्टीचा मात्र निकाल लागेल
की देशाच्या संसदेने 1991 साली जे म्हटले की प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट मध्ये फक्त अयोध्या हाच मुद्दा आहे, बाकी इतर ठिकाणचा तुम्हाला दावा करता येणार नाही. आज सर्वोच्च न्यायालय या संदर्भामध्ये काय म्हणतं, आणि जर सर्वोच्च न्यायालयाने तशी परवानगी दिली तर ऋतुजा मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा किमान 20-25 ठिकाणी अशा पद्धतीचे दावे होताना आपल्याला दिसतील. निश्चित. राहुल, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, या कायद्याच्या समर्थनार्थ सुद्धा अनेक याचिका दाखल आहेत. त्या पक्षाचा नेमका काय युक्तिवाद आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? साधं म्हणणं आहे त्यांचं की प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट हा आमच्यावरती अन्याय करणार आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये जी परकीय आक्रमणं झाली आणि त्यातनं अनेक मंदिरं तोडली गेली, अनेक धर्मस्थळाला क्षती पोहोचली, आणि नंतर मग त्या ठिकाणी प्रायमरीली मस्जिदी उभ्या राहिल्या. तर आता मी जेवढी यादी वाचून दाखवली ती अल्पसंख्याक समुदायाशी निगडीत असलेली आहे. तर जे याचिकेकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट हा आमच्या धर्म संस्कृती, कारण सर्वोच्च न्यायालयाने एक निवाडा असा दिलाय की हिंदू हा धर्म नसून ती जीवन जगण्याची पद्धती आहे किंवा संस्कृती आहे. त्यामुळे आमच्या पद्धतीला आणि आमच्या संस्कृतीला प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट मुळे कुठेतरी बाधा येते आहे, म्हणून या कायद्याचं पुनरावलोकन करावं अशाही याचिका आलेल्या आहेत. मी जेव्हा सुब्रमण्यम स्वामी पंढरपूरला आले होते तेव्हा त्यांची प्रदीर्घ मुलाखत प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट वरती केली होती, आणि तेव्हा त्यांचं असंच म्हणणं होतं की जी गोष्ट 1991 साली घडली ती आता गैरलागू आहे. पुन्हा एकदा ह्या कायद्याचं पुनरावलोकन करणं गरजेचं आहे. देशाच्या संसदेमध्ये नवा कायदा यायला हवा, आणि त्यासाठी ते भारतीय जनता पार्टीचे आणि त्यातल्या त्यात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना वारंवार आवाहन करत होते. जेवढ्या याचिका दाखल होत आहेत त्या मुख्यत्वे प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्टलाच गृहीत धरून करण्यात आलेल्या आहेत, आणि त्यात एकच भाग सांगितला जातो की मध्ययुगीन कालखंडामध्ये या देशावरती जे आक्रमण झालं त्यामुळं अनेक ठिकाणी हिंदू धर्मस्थळांना क्षती पोहोचलेली आहे, आणि ती पोहोचल्यानंतर आता ही आमची मूळची जागा जी आहे ती आम्हाला परत करावी. पण पुन्हा एकदा अयोध्येचा जो निवाडा आहे तो सुस्पष्ट आहे. तेव्हा सन्माननीय न्यायाधीशांनी असं म्हटलं होतं की अशा पद्धतीनं आम्ही जो अयोध्येला निवाडा देत आहोत तो अपवादात्मक आहे. जर हाच निवाडा पुढे तुम्ही गृहीत धरून वेगवेगळ्या ठिकाणी दावे करायला लागलात तर एक शब्द होता की एंडलेस पिटिशन्स बनतील. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा मधल्या काळामध्ये जामा मस्जिदीच्या प्रमुखासह काही मुस्लिम मंडळींची जेव्हा भेट घेतली तेव्हा त्या मंडळींना असं सांगितलं होतं की ह्या इथून पुढे कोणत्याही नव्या धर्मस्थळाबद्दल नव्याने वाद करण्यामध्ये आम्हाला रस नाही. हे माध्यमांनी वाईडली रिपोर्ट केलेलं तेव्हाचं त्यांचं स्टेटमेंट होतं. परंतु आता आपण बघत आहोत की वेगवेगळ्या उजव्या विचारसरणीच्या संघटना ज्या आहेत त्या न्यायालयामध्ये जात आहेत, आणि त्यांच्या सेंटर स्टेजला प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट हाच कायदा आहे. निश्चित. त्यामुळे आजची सुनावणी अनेक अर्थांनी महत्वाची आहे. आज नेमकं काय होतं हे आपल्याला पाहायचंय, काय निकाल येतो, काय निर्णय होतो हे सुद्धा पाहायचंय. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.